बॉम्बस्फोटात जखमी झाल्यानंतर नामदेव यांच्या आयुष्यात काय काय बदल घडले जाणून घेऊया. तुम्ही म्हणालात तसं यांची अवस्था बघून अगदी तुम्हालाही म्हणजे खूप मोठा धक्का बसला. एक्झॅक्टली काय काय दुखापत होती? ज्या वेळेला आम्ही त्यांना पाहिलं की पूर्ण रक्ताची उलटी झाली आहे, पूर्ण काळं रक्त पडलंय आणि स्ट्रेचरवर आहेत, अंगावर तर काही कपडेही नव्हते त्यांच्या. त्यानंतर मग मी त्यांना त्या रात्रभरात पाहिलंही नाही. मी फक्त जाऊन त्यांना असं लांबून बघून यायचे. पण त्याच्यानंतर खूप दिवस हॉस्पिटलमध्ये घालवावे लागले असतील. जवळजवळ 1 महिना 1-1.5 महिना तरी होतो मी हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर मग मी कंटाळून डिस्चार्ज घेतला. ऑपरेशन इकडे जा तिकडे जा, मला कंटाळा होता. नेमके काय काय ऑपरेशन्स वगैरे करावे लागले? ऑपरेशन ऍक्च्युअली माझ्या बॉडीमध्ये टोटल जवळ 10 ठिकाणी ऑपरेशन झालंय. 10 ठिकाणी म्हणजे 4. अच्छा. पुन्हा इकडे 1 5, इथे 1 कमरेमध्ये 1, इथे 1, दोन्ही कान, इथे छोटस. अच्छा. असे जवळजवळ 90 टाके पडलेत माझ्या. 90-91 टाके पडलेत. बापरे. पूर्ण बॉडीमध्ये. म्हणजे एकंदरीत मग हात म्हणजे संपूर्णपणे त्याच्यामध्ये काही ऑपरेशनच्या नंतर सुद्धा नाही. आता मुवमेंट आता तरी खूप छान आहे. म्हणजे आता या 2 वर्षामध्ये खूप त्याला एक्सरसाइज करून वगैरे ना खूप रिकवर झाली आहे. बरं. तरी पण स्ट्रेंथ नाही आहे, म्हणजे ताकद वगैरे नाही आहे त्याला. पकडण्याची वगैरे शक्ती आहे. ग्रीप म्हणजे 1-2 किलो पर्यंत उचलू शकतो. अच्छा. त्याच्या पलीकडे नाही. बर. आणि त्याच्या पलीकडे जर ताकद लावण्याचा प्रयत्न केला ना तर असं वाटतं की इथून हात पुन्हा सुटतो, कारण ते संपूर्ण रॉडवर उभा येतो. अच्छा. कारण आता ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला रॉड आणि आतमध्ये छोटे छोटे अर्धा इंचचे 13 स्क्रू आहेत. बापरे. आणि त्याच्यावर तो उभा आहे. पण नशिबाने मुवमेंट आली. डॉक्टर ऍक्च्युली मी तिथे स्पेशलिस्ट डॉक्टर शोधत होतो, बोन स्पेशलिस्ट म्हणून. बॉम्बे मध्ये शोधता तिथे चर्नी रोडला गेलो होतो. त्या डॉक्टरनी मला उत्तर दिलं की तुम्ही लेफ्ट हँडनी रायटिंग वगैरे सगळं लिहायला, म्हणजे जे काय आहे ते मुवमेंट जे काय आहेत ते सगळ्या लेफ्ट हँडनी ट्राय करा. बरोबर. लेफ्ट हँडनी ट्राय करायला सांगितल्यानंतर त्या दिवशी तिथे जेव्हा रडलो, जवळजवळ 2-3 दिवस मी सतत रडत होतो की माझा हात लॉस झाला म्हणून. त्या डॉक्टरांनी सांगितलंच तसं. नंतर हिने पण म्हणाली, मला पण सांगितलं की तू यांना कुठे अमेरिकेला जरी घेऊन गेली तरी त्यांचा उजवा हात आहे तसाच राहणार. मग नंतर मग ही मालिश करून किंवा एक्सरसाइज करून ही स्वतः माझ्याकडून एक्सरसाइज करून घ्यायची. रबर बांधायची विंडोला, पुन्हा ते मुवमेंट करा, पुन्हा ते हे एक्सरसाइज करा, मुवमेंट करा, प्रयत्न करा. आणि बाकी हाताच्या व्यतिरिक्त काही दुसरं? दोन्ही माझ्या कानाचे पडदे फाटलेले आहेत, पण मी आता प्लास्टिकचे पडदे लावून घेतलेत. बरं. पण आता क्लायमेट वगैरे चेंज झालं ना, असं एसी किंवा पाऊस, तर मला खूप त्रास होतो. त्यावेळेला मग ही सगळी घरची धावपळ, हॉस्पिटलमध्ये पण त्यांना बघणं, हे सगळं तुम्ही एकटीने केलं? नाही. हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा नेहमी यायला लागले तेव्हा घरी माझी आई असायची. अच्छा. म्हणजे माझ्या मुलाकडे बघायला. आणि माझा धीरांचा मुलगा आहे, तो पण माझ्याकडेच होता. मग दोघं घरी असायचे. त्याची आई होती थोडे दिवस. आणि तुम्ही म्हणजे त्याच्या आधी असं सगळं काम करणं, घरातली परिस्थिती, म्हणजे आता तुम्ही 1.5 महिना हॉस्पिटलमध्येच होतात, मग हे जे ऑपरेशन वर वगैरे खर्च झाला असेल किंवा काय, तो तुम्हालाच करावा लागला? सुरुवातीला तर आम्हालाच करावा लागला, पण आम्हाला म्हणजे माझ्या पॉकेटातून तसं काय खास वजन नाही पडलं, कारण की मी जे प्रायव्हेट जॉब करत होतो तर तिथे माझे बॉस अशोक शहानी, ते म्हणजे नामदेव तो मेरा हिरो आहे बस. माझ्यावर खुश, म्हणजे असं खुश नाही की त्याचं काही लिमिट नाही. तर त्यांनी म्हणजे मला स्वतःने आले बघायला, पण त्यांना काय माहिती भीती वाटली होती, तर ते अकाउंटंटला पाठवलं कॅश घेऊन. तेव्हा म्हणजे तो प्रत्येक सॅलरी माझी जी काय होती ना, प्रत्येक महिन्याला एकही दिवस खाडा न लावता पूर्ण सॅलरी माझ्या घरी कॅशमध्ये, चेकने पण नाही, कॅशने घरी पोचायची. अच्छा. दुसऱ्या दिवशी खूप मोठा आधार होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हणजे तात्पुरती म्हणून 10,000 माझ्या हातात आणून ठेवले होते. अच्छा. त्यानंतर दर महिन्याला ते
पैसे कोणाकडे तरी पाठवायचे. आणि नंतर जेव्हा मला बॉसने एक दिवशी मग बोलून घेतलं, अक्षरशः मला बघून बॉस म्हणजे एकदम त्यांच्या डोळ्यातून म्हटलं सर कुछ नाही होगा. आणि असं पण नाही की म्हणजे ते आमच्या वडिलांच्या जागी आहेत, एवढं वय आहे त्यांचं एज आता 60-70 पर्यंत असेल. आणि इव्हन जेव्हा मला आता जॉबसाठी कॉल आला ना म्हणजे रेल्वेमधून, आणि मी जुलैमध्ये बॉम्बला झाला, मार्च मध्ये मी काहीतरी ऑफिसला पुन्हा गेलो. बरं. नंतर मी थोडंसं एक ऑपरेशन करायचं, पुन्हा थोडे दिवस कामाला जायचं, पुढं असं चालू होतं. आणि जेव्हा आता रेल्वेचा मला जॉब आला होता तेव्हा पण मला सांगितलं, हा जॉब तू एक्सेप्ट करू नको, तुला जी काय सॅलरी पाहिजे ना आणखी वाढून पाहिजे मी देतो, तू इथे येऊन फक्त बस. अच्छा. पण तुम्हाला जेव्हा ही दुखापत झाली आणि तुम्ही जखमी झालात तेव्हा त्या काळात तुम्हाला काही कल्पना होती का की पुढे म्हणजे नुकसान भरपाई मिळणार आहे किंवा नोकरी मिळणार आहे सरकारच्या तर्फे, असं काही कल्पना होती का? कोणी दिली होती कल्पना तुम्हाला? नाही, तशी कल्पना वगैरे नव्हती. पण जेव्हा थोडंसं मला कळायला लागलं की तेव्हापासून म्हणजे जेव्हा मी जसा तब्येत माझी म्हणजे ऑपरेशन्स वगैरे कमी होत होते, चांगला होत होतो, तसं मला जॉबचा प्रश्न पडत होता. आणि मग नंतर घरी येऊन मला वाटतं शेवटचं ऑपरेशन झालं आणि की 2-4 महिन्यानंतर पुन्हा मग थोडीशी आपली रेल्वेच्या कामाबद्दलची प्रोसिजर चालू झाली. अच्छा. म्हणजे तिथून किरीट सोमय्या जे आहेत ना बीजेपीचे म्हणजे पार्लमेंटचे, बरोबर, तर त्यांच्याकडून त्यांच्या ऑफिसमधून लेटर आलं की असं आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतोय, तुमच्या घरी जर कोण आलं विचारायला तर तुम्ही त्यांना पूर्णपणे कागदपत्र दाखवा, माहिती द्या. कारण माझ्या बाबतीत तर त्यांना काम करणं खूप सोपं पडलं, कारण जेव्हा बॉम्ब झाला तेव्हा वाचलेल्यापैकी 90.2% इंजुरीचा माणूस मी होतो आणि सगळ्यांचे फोकस माझ्यावर होते. आणि लालू प्रसादजींनी तेव्हा डिक्लेअर केलं होतं की ज्यांना 70%च्या अबाव इंजुरी आहे त्यांना नोकरी देण्यात येईल. बर. पण हॉस्पिटलला काय व्हायचं, कोणाला 69% इंजुरी दाखवायचे, कोणाला 69.5, कोणाला एखाद्याला 75 दाखवली, तो तर सुटला, त्याला तर मिळाली. जसे की माझ्या बॉम्ब ब्लास्टच्या फील्ड मधले म्हणजे आता फील्डच म्हणावे लागेल, कारण की आता मी माझ्या मोबाईल मध्ये पण नंबर केले ना, माझ्या पाठीमागे मित्र बसलेत ना, तर महेंद्र पितळे बॉम्ब ब्लास्ट, बाईक असं विनय पाटील बॉम्ब ब्लास्ट, बापरे, असं म्हणजे झटकन नाव लक्षात येतात ते. म्हणजे त्यावेळेला मग तुम्हाला कळलं होतं की आपल्याला कदाचित मिळेल नोकरी रेल्वे. हो. आणि तेव्हा मग किरीट सोमय्याजीने जे प्रोसिजर चालू केले ना ते मला नंतर डायरेक्ट मेडिकल साठी लेटर आलं. बरं. तुमचे म्हणजे ते मित्र जे आहेत महेंद्र पितळे ते आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, त्यांच्या बरोबर आपण बोलूया. तुमचा काय अनुभव होता? ऍक्च्युली तरी मी विलेपार्लेतून कामावरून निघालेलो आणि जोगेश्वरीला पोहोचलो. ट्रेन जोगेश्वरीला आली आणि पिकअप घेणार त्याच्यातच ब्लास्ट झालेला आणि मी बाहेर उभा असल्या कारणाने मी बाहेर फेकलं गेलं एवढं मला माहिती पडलं. आणि 1-2 सेकंदानंतर जेव्हा मी उठून बघितलं तर कपडे वगैरे थोडेफार हे झालेले, रक्त आलेले पूर्ण. हात बघितल्यावर तर मी समजून गेलो की हात राहणारच नाहीये. अच्छा. कारण पूर्ण बोन्स वगैरे सगळे दिसत होते मला. बापरे. तुमचा डावा हात का? डावा हात. आणि मी आर्टिस्ट आहे स्वतः, तर त्यावेळी मी डोक्यातून काढून टाकलं की आता मी कार्विंग वगैरे काहीच करू शकत नाही. म्हणजे स्कल्पटिंग वगैरे तुम्ही करायचं? मी स्वतः आर्टिस्ट आहे. ओह, अच्छा. आणि त्या दिवशी रात्री जेव्हा डॉक्टरनी मला सांगितलं की सॉरी बॉस की तुमचा हात कापावा लागतो, तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जे वाटते ते करा, कारण ह्याच्या पुढे तर मला जगायचं आहे. तर हे जे नवीन जग मला जगायला मिळेल ते बघायला ते वेगळंच असेल काहीतरी, तर ते आता मी बघतोय स्वतः. मग तुम्हालाही म्हणजे काय माहिती मिळाली होती? नुकसान भरपाईची काही माहिती मिळाली होती का? नुकसान भरपाईसाठी मी रेल्वे ट्रिब्युनलला क्लेम केलेला. त्या क्लेम मध्ये जजमेंट मध्ये मला 2,40,000 मिळाले फक्त. अच्छा. आणि बाकी जे हातासाठी आता मी जो आर्टिफिशियल लिंब बसवलाय हा ऍक्च्युली जर्मन मेड आहे आणि हा ब्रेन ऑपरेटर आहे पूर्णपणे. अच्छा. म्हणजे ते जे सिग्नल्स जातात ते पूर्ण ब्रेन मधून येत आहेत. अच्छा.
आणि या हातासाठीच मला ऍक्च्युली म्हणजे 7 लाखाचा खर्च आला. म्हणजे हे सगळे ट्रस्ट कडून वगैरे आले. बरं. मुंबईतील काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी मला थोडीफार मदत केली, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. त्यावेळी तर त्यांनी सांगितलं की हे तर तुला फक्त 4-5 वर्ष चालणारा हात आहे, त्याच्यानंतर काय पुढे. बापरे. आणि आता जो याचा मेंटेनन्स जो आहे तो बराच भारी असतो. म्हणजे वर्षाला 50,000 ते 60,000 रुपये तो मेंटेनन्स आहे. आणि तुम्हालाही म्हणजे जी दुसरी काही नोकरी वगैरे तुम्ही करत नाही आहात, हेच काम चालू मी केलंय? जिकडे जॉबला होतो तिकडेच अजूनही अरे आहे. वा. आणि त्यांना अजूनही कामामध्ये काही फरक पडला नाही. जे काम पहिलं चालू होतं ते अजूनही चालू आहे. आणि बाकी कॉम्पन्सेशन साठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागली का? नाही काही मेहनत करावं नाही. ज्या दिवशी क्लेमची डेट होती त्याच दिवशी जजमेंट लगेच समोरच दिला आणि चेक 1 महिन्याच्यात आलेला घरी माझ्याकडे. आणि तुम्हालाही नुकसान भरपाईची काही रक्कम वगैरे हो, मिळाली? मला 1,08,000 मिळाले मला. 1,08,000. हो. आणि आणि मग कसं ठरवतात ती रक्कम? ते काय त्यांचं ते पर्सेंटेज आहेत. अच्छा, म्हणजे इजा झाल्या ज्या इजा झाल्या actually- त्याच्यावर अवलंबून आहे का? हो. आता पण माझी पुन्हा रिकव्हरी झाली. हा. आणि महेंद्र पितळेंचा त्यांचा तर हात पूर्णपणे लॉस झाला. हो. असं झालं ते. अच्छा. आणि मला तेव्हा इंजुरी जास्त पर्सेंटेज होती. अच्छा. त्या 90.2% होती. बरोबर. हो. त्या बेसवर माझे तर रेकॉर्ड तिकडे केला आणि तेव्हा मला मग जॉब मिळाला, मग प्रॉब्लेम नाही आला. अच्छा 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 अच्छा. आणि त्यांना पण अजून जॉब मिळाला नाही. त्यांना काय 68% काहीतरी आहे त्यांची. अच्छा, म्हणजे तुम्ही 70च्या खाली आहात म्हणून तुम्हाला 65% आहेत माझे. मग तुम्हाला प्रोसेसमध्ये आहे अजून पण त्यांचं काय लेटर म्हणजे अर्ज दिलेला आहे तुम्ही? दिलेलं आहे. आता हे 4थं वर्ष चालू आहे. हो. Ring a ding dong,